मराठी वारंवार वापरली जाणं, मराठी वारंवार लिहिली जाणं किंवा मराठी वारंवार प्रचलित होणं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे अभिजात दर्जा मराठीचा टिकून राहील की जेणेकरून एकमेकात बोलताना मराठीतूनच शक्यतो बोलणं, इतरांशी बोलताना मराठीतून बोलणं। तर हे जर आपण कटाक्षाने या गोष्टी काही पाळल्या तर मराठीचं भवितव्य खरोखर उज्ज्वल आहे। मग यातूनच पुढे नवीन लेखक निर्माण होतात, कवी निर्माण होतात। कारण आपण ज्या आजूबाजूला बघत असतो त्या गोष्टींचं प्रतिबिंब म्हणजेच लेखन असतं आणि आपली जी भाषा आहे, ज्या भाषेत आपण बोलतो त्या भाषेचं एक प्रतिबिंब आपल्या लेखनामध्ये सुद्धा उमटतं। तर मराठीचा अशा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर खरोखर मराठी आपली वृद्धिंगत होत राहील। इतिहास बघितला तर इतिहासाचे दाखले आपल्याला काही वेगळं दाखवतात, वर्तमान बघितलं तर वर्तमानातली परिस्थिती काही वेगळं दाखवते। पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या भाषेचा सन्मान करायला हवा आणि माझं तेच फक्त भारी असं न होता तुझी भाषा छानच आहे, माझी भाषा छान आहे आणि अशा दृष्टिकोनातून जर आपण प्रत्येक गोष्टीकडे बघितलं। पु ल देशपांडेंचं एक कालडी साहित्य संघामध्ये झालेलं खूप सुंदर भाषण आहे, मला वाटतं युट्यूबवर पण ते उपलब्ध आहे। तर त्याच्यामध्ये ह्याच मुद्द्यावर पुलंनी खूप छान मुद्दे मांडलेले आहेत की मराठी आणि भाषावर प्रांतरचना ही कशी असायला हवी आणि देवाणघेवाण कशी व्हायला हवी। म्हणजे कानडी आणि मराठी हे दोन शब्द राजकीय शब्द पण झालेत आणि सांस्कृतिक शब्द पण ते आहेतच। तर ते असं न होता त्याचं एक खूप मोठ्या दृष्टिकोनातून पुढे ती गोष्ट कटाक्षाने पाळली जावी की जेणेकरून मराठी सुद्धा वृद्धिंगत होईल आणि मला वाटतं पुढचं भवितव्य सुद्धा यामध्ये खूपच उज्ज्वल दिसेल।